हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आत्ता आपण आहोत सातारा येथील बोगदा परिसरात. तर माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही हा बोगदा आहे. तर आपण आता मित्रांनो बोगद्याकडे न जाता आपण जो सातारावरून येताना उजव्या साईडला जो रस्ता जातो तसा हा माझ्या पाठीमागे दिसतो तो, तर त्या रस्त्याला आपण जाणार आहे. कारण बोगद्यातून पलीकडे जायचं झालं तर तो ठोसेघर सज्जनगड या मार्गाला जातो. तर आपण त्या मार्गाला न जाता आपण उजव्या साईडच्या मार्गाने कास पठारावर जाणार आहेत, कासची फुलं पाहण्यासाठी. आपण मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले असेल ठोसेघर व सज्जनगडचा व्हिडिओ. तर हा बोगद्याच्या इथून जावं लागतं सज्जनगडला आणि ठोसेघरला. तर आपल्याला पाहायचं जर असेल तर आपल्या व्हिडिओ आहे तो मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपण तो व्हिडिओ केलेला आहे, तर नक्की पहा. तर चला तर मित्रांनो आपण कास पठार पाहिला. कास पठार 1792 हेक्टरवर पसरलेला हा कास पठार आहे. हे क्षेत्र 10 किलोमीटर एवढे याचे अंतर आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1213 मीटर हे पठार एवढे उंच आहे. आपल्या महाराष्ट्राची शान आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाऊस साधारण 3000 मिलीमीटर पाऊस होतो. युनेस्कोने 2012ला कास पठाराला जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट पठार. जांभ्या खडकावर 3500 हेक्टरवर फुले येत असतात. या ठिकाणी जांभा खडक, काळा, तांबूस, मुरमाड असे अनेक विविध प्रकारचे खडक आपल्याला पाहायला मिळतात. 850 फुले वेगवेगळ्या प्रकारात आहेत. साधारण जूनपासून या पठारावर अनेक जातीची फुले यायला सुरुवात होते. खरा फुलांचा हंगाम व विविध प्रकारची फुले ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या महिन्यात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. साताऱ्यापासून 25 किलोमीटर अंतर आहे. तर कास हे ठिकाण सांगलीपासून 147 किलोमीटर, कोल्हापूरपासून 150 किलोमीटर, तर महाबळेश्वरपासून 38 किलोमीटर आणि आपल्या पुण्यापासून 135 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईपासून बघितले तर कास हे अंतर 280 किलोमीटर इतके आहे. कासला येताना आपले स्वतःचे वाहन असल्यास उत्तम प्रवास होतो. आपली वाहने येथे पार्क करण्यासाठी 1 किलोमीटर अलीकडे पार्किंग करू शकता. तसेच पुढे जाण्यासाठी येथून स्थानिकांनी बसची सुविधा केलेली आहे. या ठिकाणी एकूण 4 गेट आहेत. बसला साधारण अंदाजे 30 रुपये तिकीट आहे व फुले पाहण्यासाठी साधारण 100 रुपये तिकीट आहे.
येथे महिला व पुरुषांसाठी टेम्पररी टॉयलेटची सोय केलेली आहे. फुलांच्या सीझनच्या दरम्यान या ठिकाणी ही सोय केलेली असते. तसेच चहा म्हणजे लेमन टी, ब्लॅक टी या ठिकाणी आपणाला मिळू शकते. परंतु जेवणासाठी हॉटेल आपणाला कासच्या अलीकडे साधारण 4 किलोमीटर अंतरावर यावे लागते किंवा कासच्या पुढे बामनोली या ठिकाणी जावे लागते. साताऱ्यापासून ST महामंडळाची बस आपणाला याचे टायमिंग पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 6 वाजता तसेच सकाळी 9 वाजता एक बस आहे. त्यानंतर दुपारी 12, 2 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता शेवटची बस आहे. कासचे हे फुले पाहण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची सोय केलेली आहे. त्या वेबसाईटचे नाव kas.ind.in या वेबसाईटवरून आपण ऑनलाईन बुकिंग तिकीट बुक करू शकता. काही फुलं ही 7 वर्षातून एकदाच उमलतात, तर काही फुले अनेक महिन्यात म्हणजे 3-4 महिने सलग उमलत असतात. तर काही फुले प्रत्येक महिन्यात वेगवेगळी फुले उमलतात. म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर प्रत्येक महिन्यात वेगवेगळी रंगाची चादर आपल्याला या कास पठारावर पाहायला मिळते. समजा या महिन्यात पाऊस नसल्यास ह्या फुलांचा हंगाम आपल्याला पाहावयास मिळतो. यावेळेस मात्र पाऊस लांबल्याने फुलांना थोडासा उमलण्यास उशीर झाला. पिवळ्या रंगाची सोनकी याचे साधारण 10 प्रजाती या कास पठारावर आपणाला पाहायला मिळतात. तसेच गौरी तेरडा हा गुलाबी रंगाचं फूल आहे. हे ऑगस्ट महिन्यात ही फुले आपणाला पाहायला मिळतात. निळ्या रंगाचे फूल याला नबाडी असे नाव आहे. फिकट जांभ्या रंगाचे फूल 7 वर्षातून एकदा उगवते व ते आपल्याला 7 वर्षातून एकदा उमललेले दिसते. दुसरे फूल सकाळी 7ला उमलते व दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान कोमलते. म्हणजे त्याच्या पाकळ्या ते मिटून घेतात. त्याचे नाव आभाळी असे आहे. निलिमा हे फूल दुपारी 3 ते 3:30 वाजता उमलतात आणि संध्याकाळी 6 नंतर ते कोमेजून जातात. पांढऱ्या रंगाची फुले यास धनगर फेटा असे म्हणतात. कास पठारावर 69 प्रकारच्या सरपटणाऱ्या विविध प्रकारच्या प्रजाती या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतात. मंजरी या फुलाचे 7 रंगाचे फुले आपणाला इथे पाहायला मिळते.
निलीमाही फुले दुपारी 3 नंतर उमलतात व 6 वाजेपर्यंत पाहायला मिळतात. कास या जंगलामध्ये आपणाला ससा, बिबट्या, पट्टेरी वाघ, हरण, कोल्हा, अस्वल, रानगवा हे आपल्याला प्राणी या ठिकाणी त्यांची वर्दळ आहे. कास या ठिकाणी एक दर्शन जीप गाडी ठेवण्यात आली आहे. यामध्ये 8 माणसं बसण्यासाठी आसन आहे. याचे शुल्क साधारण 4,000 रुपये एवढे आहे. या गाडीतून कास परिसरातील साधारण 50 किलोमीटर अंतरावरील जेवढी ठिकाणे आहेत ती दाखवली जातात. यामध्ये नवरा नवरीचा डोंगर, वेण्णा नदी, पवनचक्क्या, एकवीव धबधबा, कास तलाव, वजराईचा धबधबा तसेच कास पठार अशी सुविधा या गाडीतून आपल्याला हवी असल्यास, करावयास असल्यास ती मिळू शकेल.
माझ्या पाठीमागे पाहत आहात सुंदर असे फुलांचे गुच्छच्या गुच्छ, गुलाबी, पिवळे, सोनकी, तेरडा, सीतेची आसवं ही फुलं आपणाला दिसत आहेत मित्रांनो. थंड वारा आणि मनमोहक असं दृश्य आपल्याला कास पठारावर पाहायला मिळतं. तर मित्रांनो, हे सगळे फुलाचे गालिचेच गालिचे दिसतात आणि हे इथून जावंसंच वाटत नाही असं हे ठिकाण आहे. सुंदर असे विविध रंगी फुले आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. विशेषतः पाऊस संपल्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत ही फुलं असतात आणि ती पाहण्यासाठी देशविदेशातून लोक पर्यटन या ठिकाणी सातारा येथील कास पठारावर येत असतात. तर मित्रांनो, याचा आनंद मी लुटत आहे. तुम्हालाही आनंद लुटायचा असेल तर तुम्ही जरूर या. मित्रांनो, सध्या आता आपण आहोत कास पठारावर. तर आता आपण ह्या फुलांचा आनंद लुटत आहे. मनमोहक असं दृश्य जसं स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. कारण माझ्या आजूबाजूला संपूर्ण धुक्याची चादर पसरलेली आहे आणि या धुक्याच्या धुळीत आपण नाहत आहोत, आनंद घेत आहोत मनसोक्त या नजाऱ्याचा. या फुलांच्या गालिचे आपण या ठिकाणी पाहत आहात. मित्रांनो, मी आता आहे या धुक्याच्या चादरीवर आणि आता आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे किती धुके पसरलेले आहे. सगळीकडे धुकेच धुके.